नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव आहे आनंद आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत राज्यसेवेचा 2 तारखेला झालेला पेपर, त्या पेपरमधील रिझनिंगचा पार्ट। रिझनिंगचा हा पार्ट फर्स्ट असेल। रिझनिंग 2 पार्टमध्ये घेण्यात आलेला आहे। मॅथ्सचे क्वेश्चन आम्ही या अगोदर चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या। आणि या व्हिडिओमध्ये आपण पेपर सीसॅटचा पेपर सेकंडचा रिझनिंगचा पार्ट फर्स्ट पाहत आहोत। तर आम्हाला www.youtube.com/examguide या चॅनलवर तुम्ही भेट देऊ शकता आणि टेलिग्रामची लिंक पण इथे दिलेली आहे। तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल पर जॉइन करू शकता। तुम्हाला फेसबुकवर पेज आहे आमचं, त्या पेजला पण तुम्ही भेट देऊ शकता। www.facebook.com/examguide247 या लिंकला पेजला लाईक करा। तिथे तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामसाठी अपडेट मिळत राहतील आणि तुम्हाला गाईड पण केलं जाईल। तर सुरू करूयात रिझनिंगचा पार्ट फर्स्ट मध्ये पहिला क्वेश्चन आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा। तुम्हाला इथं 3 फिगर दिलेले आहेत। चौथ्या फिगरमध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि 4 पर्यायापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे। तर हा तुम्हाला लॉजिक लावून प्रश्न सोडवायचा आहे। तर इथं काय लॉजिक लागतं पहा। आता ह्या पहिल्या फिगरमध्ये 2 सर्कल दिलेले आहेत, एक पांढरा सर्कल आणि एक काळा सर्कल आहे। तर आता हा काळा सर्कल जो आहे, हा काळा सर्कल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत आहे। बघा आता इथं हा काळा सर्कल इथे दिलेला आहे, सेकंड फिगरमध्ये इथे दिलेला आहे, म्हणजे एक घर सोडून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं काळा सर्कल फिरत आहे। आता एक घर सोडून इथे आला, आता परत हे घर सोडून इथे जाईल, म्हणजे तिसऱ्या फिगरमध्ये एक घर सोडून इथे आला काळा सर्कल। आता चौथी फिगर जी असेल ते एक घर सोडून परत तुम्हाला फिरावं लागणार आहे, म्हणजे एक घर जर सोडलं तर चौथ्या फिगरमध्ये पण इथेच येईल। मग चौथ्या फिगरमध्ये इथे आल्यानंतर हे 2च पर्याय तुमच्याकडे उरतील, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये। म्हणजे ज्या पोझिशनवरती सुरुवात केली, एक घर सोडून जर अँटी क्लॉकवाईज फिरला तर चौथ्या फिगरमध्ये त्याच पोझिशनवर तो काळा सर्कल येईल। आणि पांढरा सर्कल जो आहे तो क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या डायरेक्शनने फिरत आहे, एक घर सोडून। बघा इथे पांढरा सर्कल हा इथे आहे, एक घर सोडून दुसऱ्या फिगरमध्ये गेला, परत एक घर सोडून तिसऱ्या फिगरमध्ये इथे आला, आता एक घर सोडून परत ओरिजिनल ठिकाणीच जाईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिसत आहे। आणि हा जो काळा सर्कल आहे, आता तुम्हाला पर्याय क्रमांक 4 एकच आहे, काळा सर्कल पण पहा। काळा सर्कल हा एक इथे आला सेकंड फिगरमध्ये, थर्ड फिगरमध्ये इथे गेला आणि फोर्थ फिगरमध्ये इथे येईल, म्हणजे चौथा पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील। चला तर मग पुढचा क्वेश्चन पाहूयात। या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, पारदर्शक X या पारदर्शक कागदाची घडी दिलेल्या पर्यायातून निवडा। हा जो कागद दिलेला आहे X, तुम्हाला हा पारदर्शक आहे आणि याची घडी निवडायची आहे। तर याच्या घड्या कशा पाडायच्या ते तुम्हालाच लॉजिक लावायचं आहे पर्याय बघून। आता बघा इथं ही जी कागदाची पहिली घडी दिलेली आहे, ही घडी आता ही घडी इथून इकडे अशी पाडायची आहे। घडी तुम्हाला इकडे या ठिकाणी या डायरेक्शनला पाडायची आहे। तर बघा ही जी फिगर आहे ही इथे ओव्हरलॅप होईल या फिगरवरती, म्हणजे या फिगरवरती ओव्हरलॅप झाल्यानंतर एकच फिगर तुम्हाला अशी दिसेल। हा जो ॲरो आहे, हा ॲरो इकडे इथून घडी जर अशी इकडे पाडली तर हा ॲरो तुम्हाला या डायरेक्शनला दिसेल, उलट्या डायरेक्शनला दिसणार आहे, असं दिसेल, म्हणजे हा ॲरो तुम्हाला आता बघा ही जी फिगर आहे ही फिगर या फिगरवर ओव्हरलॅप होईल, म्हणजे ही फिगर अशी आली। आता हा ॲरो या डायरेक्शनला येईल, म्हणजे हा ॲरो तुम्हाला या डायरेक्शनला असा दिसेल। परत तुम्हाला काय करायचं आहे, इथून या भागावरून तुम्हाला अशी खाली घडी पाडायची आहे। खाली घडी पाडण्यासाठी मग ह्या भागावरून मुडपल्यानंतर याला हा भाग सरळ इथे येईल, जॉईंट होईल। मग मुडपल्यानंतर हा जो पांढरा त्रिकोण आहे तुमचा, हा पांढरा त्रिकोण असा तुम्हाला इथे पांढरा त्रिकोण दिसेल आणि हा काळा त्रिकोण मुडपल्यानंतर उलटा होईल आणि ह्या पांढऱ्या त्रिकोणाच्या खाली येईल, म्हणजे काळा त्रिकोण तुम्हाला असा दिसेल। हा काळा त्रिकोण आहे। आणि मग नंतर हा जो डायमंड इथे दिलेला आहे, हा जो डायमंड आहे, हा डायमंड या कागदाची घडी तुम्हाला इथून अशी वरच्या डायरेक्शनला पाडायची आहे। मग ह्या कागदाची घडी वरच्या डायरेक्शनला पाडल्यानंतर हा तुमचा डायमंड इथे कुठेतरी येईल ह्या ट्रायंगलच्या ठिकाणी। मग ह्या ट्रायंगलच्या ठिकाणी तुम्हाला डायमंड कसा दिसेल, हा ट्रायंगलच्या ठिकाणी तुम्हाला डायमंड असा दिसेल, म्हणजे हे एकंदरीत तुम्हाला ही फिगर या प्रकारे दिसेल, या प्रकारे तुम्हाला ही फिगर दिसेल।
मग आता ह्या प्रकारची फिगर नाही आणि हे चिन्ह जे आहे हे चिन्ह तुमचं इथेच राहील, हे चिन्ह तुमचं इथेच राहील. मग या प्रकारची फिगर तर इथं दिसत नाहीये. परत मग त्यांनी काय केलेलं आहे, ही जी फिगर तुम्ही या ठिकाणी इथून इथे मोडपल्यानंतर इथून एक घडी घातली खाली आणि ह्याची घडी वर घातल्यानंतर ही फिगर आली. आता ही फिगर तुम्हाला अशी दिसत नाहीये. मग त्यांनी काय केलं, ह्या फिगरला परत हा जो पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग ठेवून या फिगरला परत या ठिकाणी असं या ठिकाणी अशी उलटी पलटी मारलेली आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक सेकंड हे आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक फोर्थ पण हे तुमचं उत्तर म्हणजे मॅच होणारच आहे. पण ह्या डायमंडची जी पोझिशन आहे, ह्या डायमंडची पोझिशन, ह्या डायमंडच्या पोझिशनवरून पर्याय क्रमांक 2 तुम्हाला काढायचा आहे. ह्या डायमंडच्या पोझिशनमध्ये डिफरन्स आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढच्या प्रश्नात दिलेला आहे, दिलेली माहिती व नातेसंबंध अभ्यासा व तो दर्शविणारा पर्याय निवडा. आता तुम्हाला इथं काही कोडिंगमध्ये माहिती दिलेली आहे. x भागिले y निर्देशित करते की x ही y ची आई आहे. x वजा y निर्देशित करते की x हा y चा भाऊ आहे अशी दिलेली आहे. x गुणिले y निर्देशित करते की x ही y ची मुलगी आहे अशी तुम्हाला कोडिंगमध्ये माहिती दिलेली आहे. आणि m अधिक n वजा o गुणिले p भागिले q असं दिलेलं आहे. आणि तुम्हाला खाली काही पर्याय दिलेला आहे. म्हणजे हा ब्लड रिलेशनचा प्रॉब्लेम आहे. तर हा सोडवायचा कसा बघा आता तुम्ही. आता m अधिक n दिलेला आहे. m अधिक n मी इथं m लिहून घेतो. m अधिक n, अधिक काय दर्शवतं, अधिक निर्देशित करतं की x ही y ची बहीण आहे. म्हणजे पहिली ही दुसऱ्याची बहीण आहे. म्हणजे इथे काय येईल, m अधिक n मध्ये m ही n ची बहीण आहे. m बहीण आहे. मग मी बहीण म्हणजे स्त्रीला काय करतो, फिमेलला मी मायनसनं डिनोट करतो. आता m ही n ची बहीण आहे. n ची बहीण असल्यामुळं ती फिमेल येईल आणि फिमेलला आपण मायनसनं डिनोट करणार आहोत आणि मेलला आपण प्लसनं डिनोट करणार आहोत. आता n वजा o, वजा काय दर्शवितं, x वजा y निर्देशित x हा y चा भाऊ आहे. म्हणजे पहिला हा दुसऱ्याचा भाऊ आहे. म्हणजे इथे n हा o चा भाऊ येईल. म्हणजे भाऊ आहे म्हणजे मेल आहे हा, म्हणून मी याला प्लसनं डिनोट करतो. हा मेल होईल. आणि हा o चा भाऊ आहे, o चा भाऊ आहे. तर इथं असं o. आता o गुणिले p, गुणिले काय दर्शवितं, x गुणिले y निर्देशित x ही y ची मुलगी आहे. म्हणजे पहिली ही दुसऱ्याची मुलगी आहे. म्हणजे o ही p ची मुलगी असणार. o ही मुलगी आहे म्हणजे o ही निगेटिव्ह येईल. फिमेल म्हणजे मायनसने डिनोट करणार आहोत आपण. o ही p ची मुलगी आहे. पण p हा o ची आई आहे किंवा वडील आहेत हे आपल्याला माहित नाही. p चं जेंडर आपल्याला माहिती नाहीये. p ची फक्त o मुलगी आहे एवढं सांगितलं. आता बघा p भागिले q, भागिले काय दर्शवतं, x ही y ची आहे म्हणजे पहिली ही दुसऱ्याची आई आहे. म्हणजे p ही q ची आई आहे. म्हणजे आता p ही q ची आई आहे म्हणजे p चं जेंडर आलं फिमेल. p ही q ची आई आहे म्हणजे q ही o ची बहीण असणार. सॉरी, p ही q ची आई आहे म्हणजे q हा o चा भाऊ तरी असणार किंवा बहीण तरी असणार. पण आपल्याला q चं जेंडर माहिती नाहीये. मग आता काय सर्व व्यक्ती भावंडे आहेत नाही, कारण p ही ह्या चौघांची आई आहे. म्हणजे MNOP, सेकंड पर्याय बघा, MNOP ही p ची मुले आहेत. हा पर्याय बरोबर आहे. MNOQ ही p ची मुले आहेत. हा पर्याय आपला बरोबर आहे. आयोगानं याचं उत्तर MNOP ही q ची मुले आहेत म्हणजे 4 पर्याय क्रमांक आयोगाचं उत्तर आहे. पण ऍक्च्युअल प्रश्नाचं उत्तर ह्या पर्याय क्रमांक 2 असेल. तर आयोगाने याचं उत्तर 4 दिलेलं आहे. तर आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. तर आता पुढच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे, हा पण क्वेश्चन आयोगाचा जो आहे हा पण चुकीचा क्वेश्चन आहे. कारण काय आहे, इथं तुम्हाला काही सिरीज दिलेल्या आहेत, वर्णाक्षर, अंक आणि इतर चिन्हाची पुढील प्रमाणे सिरीज काहीतरी दिलेली आहे. आता या इथं 3 नावं आहेत तुम्हाला, सुमो, बानो आणि जॅक, हे 3 नावं आहेत. तर आता बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे, बानोने तिच्या मालिकेतील वर्णाक्षर घटक सुरुवात डाव्या, इथं तुम्हाला डाव्या टोकाकडून करायची आहे. बानोने तिच्या मालिकेतील वर्णाक्षर घटक हलवण्याची सुरुवात डाव्या टोकाकडून करायची आहे असं दिलेलं आहे. आणि तुम्ही जर इंग्लिशमध्ये वाचलं तर इथं बघा, बानो इज सपोज्ड टू मूव्ह अल्फाबेट्स बाय स्टार्टिंग फ्रॉम द राईट एंड. इथं तुम्हाला राईट एंड दिलेला आहे आणि इथं डाव्या टोकाकडून म्हणजे लेफ्ट कडून, इथं तुम्हाला डाव्या टोकाकडून आणि इथं राईट एंड दिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही उत्तर जरी काढलं तर तुमचं इथं
मराठीतून वाचल्यानंतर डाव्या टोकाकडून सुरुवात करते आणि जर इंग्लिशमध्ये वाचलं तर अल्फाबेट्स बाय स्टार्टिंग फ्रॉम राईट एंड, म्हणजे बानो इज सपोज टू स्टार्ट फ्रॉम राईट एंड, म्हणजे उजव्या टोकाकडून सुरुवात करेल. म्हणजे हा प्रश्न तुमचा मराठीत वेगळा दर्शवतो आणि इंग्लिशमध्ये वेगळा दर्शवतो, त्यामुळं हा प्रश्न चुकीचा आहे. त्यामुळं आपण हा क्वेश्चन पाहणार नाहीत. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेला आहे, सोबतच्या आकृतीत दाखवलेला ABCDE या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्याचा नकाशा अभ्यासा. हा तुम्हाला वसाहती दिलेल्या आहेत. ABCDE ह्या 5 वसाहती आहेत. या 5 वसाहतीला जोडणारे हे रस्ते दिलेले आहेत. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येकी 7 मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल. हे तुम्हाला इथे मार्ग दिलेले आहेत. हे मार्ग जर तुम्ही मोजले तर हे 7 येतील. मग आता तुम्ही कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करू शकता तुमच्या मनानुसार. A, B कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करा आणि चालायला लागा. पण चालताना प्रत्येक मार्गावरून तुम्हाला एकदाच चालायचं आहे असं त्यांची कंडिशन आहे. तर ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली त्या वसाहतीत परतलेच पाहिजे असे नाही. म्हणजे तुम्ही आता समजा A वरून सुरुवात केली तर तुम्ही A वरच परतलं पाहिजे शेवटी, असेही तुम्हाला कंडिशन नाही. काही गरज नाही. तुम्ही A वरून सुरुवात केली, D वर थांबू शकता, C वर थांबू शकता, A वर परतायची गरज नाहीये. म्हणजे प्रत्येक रस्त्यावरून एकदाच चालायचं आहे ही एक कंडिशन आहे. आणि ज्या वसाहतीपासून सुरुवात केली तिथं तुम्ही परतूही शकता किंवा परतलं नाही तरी चालेल, अशी एक हे आहे कंडिशन आहे. या बंधनाची पूर्ती करणारे विधान दिलेल्या यादीतून निवडा. तर आता याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. तर हे उत्तर कसं येतं हे आपण पाहूयात. आता बघा, हा मार्ग एकतर C पासून सुरू होऊ शकतो किंवा C येथे त्याचा शेवट होऊ शकतो. मात्र असे दोन्हीही एकाच वेळी होऊ शकत नाही. जर समजा हा आपण C पासून सुरुवात केला, आता मी C पासून चालायला सुरुवात केली, मग C पासून मी A ह्या वसाहतीकडे गेलो, A पासून परत E ह्या वसाहतीकडे गेलो, E पासून परत मी काय केलं E पासून परत मी C या वसाहतीकडे आलो. आता C पासून A कडे गेलो, A पासून B कडे गेलो, B पासून परत C कडे आलो आणि परत C पासून मी D कडे गेलो आणि D पासून मी परत B कडे गेलो, B पासून परत E कडे गेलो आणि E पासून परत मी D कडे आलो. म्हणजे माझा शेवटचा पॉईंट कोणता आहे? D. आणि मी सुरुवात कुठून केली? C पासून. मी सुरुवात C पासून A कडे गेलो, A पासून B, परत C वर आलो. आता परत C वर आलो म्हणजे मी मार्ग फक्त एका मार्गावरून चालायचा आहे. A to C, C to A हा मार्ग, A to B हा मार्ग, B to C. तुम्ही एका पॉईंटवर कितीही वेळेस या पण परत त्याच मार्गाने जाऊ नका. आता C to A, A to B, B to C आलो. आता C to D जाईल, D to परत B जाईल, परत B to E आणि E to D. म्हणजे माझा शेवटचा पॉईंट D राहील आणि मी चालायला सुरुवात केली C वरून. आता बघा, एकतर हा मार्ग C पासून सुरू होऊ शकतो, मी C पासून सुरू झालो शेवटी D ला, किंवा C येथे त्याचा शेवट होऊ शकतो. आता समजा मी C इथं ही फिगर काढून घेतो. इथं A आहे, इथं तुमचा B आहे, इथे तुमचा D आहे आणि इथे तुमचा E आहे. आता मी काय केलं, इथे सुरुवात केली C पासून, D पाशी शेवट, म्हणजे सुरुवात केली. आता एकतर हा मार्ग C पासून सुरू होऊ शकतो, सुरुवात झाली C पासून आपली. आता C किंवा म्हणजे C येथे त्याचा शेवट होऊ शकतो. आता मी चालायला सुरुवात कुठून करणार? मग C पाशी शेवट करायचा आहे, तर मी चालायला सुरुवात करतो D पासून. तर आता बघा, D पासून सुरुवात जर केली तर मी D पासून E कडे जाणार, हा माझा पहिला होणार. मग मी परत E पासून B कडे जाणार, दुसरा मार्ग होणार. परत मी B पासून D कडे येणार, तिसरा मार्ग होणार. परत मी D कडून C कडे जाणार, चौथ्या मार्गे. परत मी C कडून A कडे जाणार आणि A कडून परत B कडे जाणार. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट मी D केला आणि एंडिंग पॉईंट मी B केला. आता एक मार्ग राहिलेला आहे आपला. B पासून मी परत C कडे येणार. बघा, आता D पासून सुरुवात केली, D पासून E कडे गेलो पहिल्यांदा, E कडून दुसऱ्यांदा B कडे गेलो, तिसऱ्या मार्गे B कडून D कडे आलो, चौथ्या मार्गे D कडून C कडे, पाचव्या मार्गे C कडून A कडे, सहाव्या मार्गे A कडून B कडे आणि सातव्या मार्गे B कडून C कडे. म्हणजे माझा शेवट C वर झाला आणि मी सुरुवात केली D वर. म्हणजे तुम्ही एकतर C पाशी सुरुवात करू शकता किंवा एकतर C पाशी शेवट करू शकता. मात्र असे दोन्हीही एकाच वेळी होऊ शकत नाही. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी C पासून सुरुवात करून C पाशी शेवट होईल असा तुमचा एकही मार्ग येऊ शकत नाही. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर राहील. तर आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे,
तर या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे एक्स व वाय हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किलोमीटर गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या डावीकडे उजवीकडे वळला व 2 किलोमीटर चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर आता बघा एक्स व वाय हे दोन विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या शाळेपासून घराकडे त्यांना जायचं आहे. समजा मी इथे त्याची शाळा धरतो. आता एक्स व वाय हे त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशेला 1.5 किलोमीटर गेले. आता समजा एक्स हा या दिशेला गेला, या दिशेला एक्स आपला 1.5 किलोमीटर गेला इथपर्यंत, म्हणजे इतकं डिस्टन्स काय असेल तुमचं 1.5 किलोमीटर असेल. आणि वाय हा या डायरेक्शनला म्हणजे त्याच्या परस्पर विरुद्ध दिशेला गेला. वाय ह्या डायरेक्शनला गेला, तो पण किती गेला, हे पण डिस्टन्स काय असेल एवढं 1.5 किलोमीटर असेल. 1.5 किलोमीटर म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती झालं बघा, हे टोटल डिस्टन्स 1.5 अधिक 1.5 3 किलोमीटर झालं. आता म्हणजे शाळेपासून इथे शाळा आहे, शाळेपासून एक्स या डायरेक्शनला गेला, वाय या डायरेक्शनला 1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर 1.5 अधिक 1.5 3 किलोमीटर टोटल डिस्टन्स झाला. आता काय म्हणतो तो, नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला. आता एक्स जर या डायरेक्शनला जात असेल तर एक्सची उजवी बाजू कोणती असणार आहे, तर नक्कीच उजवी बाजू ही असणार आहे खालती, म्हणजे खालती 2 किलोमीटर वळेल. एक्स खालती 2 किलोमीटर वळला. समजा हे डिस्टन्स 2 किलोमीटर आहे आणि एक्सच्या घरी पोहोचला. एक्सचं घर हे इथे आहे असं समजा. आता वाय त्याच्या उजवीकडे वळला, प्रत्येकजण त्याच्या उजवीकडे, एक्स त्याच्या उजवीकडे खाली वळला आणि वाय जर या डायरेक्शनला जात असेल, या डायरेक्शनला वाय जर जात असेल त्याची उजवी दिशा वर येईल, म्हणजे तो 2 किलोमीटर वर गेला आणि त्याच्या घरी पोहोचला. आता हे 2 किलोमीटर हे 2 किलोमीटर उत्तरेला गेला. तर बघा आता त्यांच्या घरातील अंतर विचारलेलं आहे. तर घरातील अंतर विचारण्यासाठी तर तुम्हाला जॉईंट करायचं आहे. तर आता मी इथे फिगर काढून घेतो. ही शाळा आहे तुमची, ही इथे शाळा आहे. मग ह्या शाळेपासून हा इकडे 1.5 किलोमीटर गेला, परत ह्या शाळेपासून इकडे 1.5 किलोमीटर. म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती झालं तुमचं, हे टोटल डिस्टन्स 3 झालेलं आहे. हा त्याच्या उजवीकडे वळाला वाय आणि 2 किलोमीटर गेला आणि हा त्याच्या परत एक्स पण उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. मी हीच फिगर इथे काढून घेतलेली आहे. मग आता त्यांच्या घरातील अंतर, हा पण घरी पोहोचला आणि हा पण इथे घरी पोहोचला. मग त्यांच्या घरातील अंतर काढायचं आहे. मग हे आपण असं जॉईंट करून घेऊ त्यांचे घरं जॉईंट करून घेतल्यानंतर आता पहा, आता तुम्हाला त्यांच्या घरातील अंतर काढायचं आहे. तर बघा हे 2 आणि हे 2 किती झाले 4 किलोमीटर. हे जेवढं डिस्टन्स आहे 2, हे 2 किलोमीटर मी इथे लिहून घेतो आणि हे जे 3 किलोमीटर एवढं टोटल डिस्टन्स आहे ते टोटल डिस्टन्स मी इथे कनेक्ट करून घेतो. म्हणजे हा आपला काय मिळेल, त्रिकोण बनेल. हा इथून हा एवढा असा त्रिकोण बनेल आणि हा जो ह्या घरातील डिस्टन्स हे जे आहे हे त्यांच्या घरातील डिस्टन्स हा कर्ण बनेल. म्हणजे ही टोटल बाजू आहे 3 आणि ही आहे हे 2 आणि हे 2 असे एकूण मिळून 4. म्हणजे ही टोटल बाजू 4 आहे. म्हणजे मी इथं नावं जरी दिले तर हे ए, हे बी होईल आणि हे सी. ए टू बी 4 होईल आणि बी टू सी 3 होईल. मग आता कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग हा पायथागोरसचा प्रमेय आपल्याला माहित आहे. मग कर्णवर्ग काय आहे, कर्णवर्ग हा एसी हा कर्ण आहे, एसीचा वर्ग. कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग. पाया किती आहे 3, 3चा वर्ग किती, 3चा वर्ग तुम्हाला मिळेल 9 आणि 4चा वर्ग अधिक उंचीवर्ग. उंची किती आहे 2 अधिक 2 4 आलेले आहे, 4चा वर्ग 16. म्हणजे जर 9 अधिक 16 जर केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल 25. आता एसी वर्ग कर्णवर्ग आलाय, कर्णवर्ग बरोबर 25 आलं. म्हणजे जर वर्गमूळ काढलं तर एसी म्हणजे कर्ण म्हणजे त्यांच्या दोघांच्या घरातील अंतर आहे. एसी किती मिळेल 25चा वर्गमूळ येईल 5. म्हणजे 5 किलोमीटर हे त्यांच्या दोघांच्या घरातील अंतर मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नात दिलेला आहे गाळलेली जागा असलेले प्रसंग आणि शब्द यादी अभ्यासा. इथं काही शब्द दिलेले आहेत, इथे गाळलेली जागा दिलेली आहे. तर हे शब्द आणि गाळलेली जागा हे जे दिलेले आहे वाक्य तुम्हाला अभ्यासायचं आहे. वर्णनातील रिकाम्या जागी प्रत्येक शब्द ठेवला जाईल तेव्हा तो पूर्ण वर्णनाच्या अर्थासंदर्भात नेमका असेल व तयार होणारी दोन्ही वर्णने समानार्थी होतील अशी शब्द जोडी निवडा.
जर आता इथं पर्यायामध्ये प्रत्येकी 2 उत्तरं दिलेली आहेत, ब ड ब ई. आता प्रत्येक एक तुम्हाला ठेवून इथं पाहायचं आहे आणि ठेवल्यानंतर जे वाक्य तयार होईल, जे तुम्ही दोन्ही शब्द ठेवणार आहेत ते दोन्ही वाक्य समानार्थी असले पाहिजे, म्हणजे त्यांचा समानार्थ अर्थ सारखा राहिला पाहिजे, समानार्थी होतील अशी शब्द जोडी निवडायची आहे. आता दिलेलं वाक्य काय आहे, ज्वालामुखीमुळे ओसाड पडलेल्या जमिनीवर नैसर्गिकरित्या उत्क्रांत झालेले विविध डॅश, इथे तुम्हाला गाळलेली जागा दिलेली आहे, विविध डॅश जीव हा दूरच्या भविष्यात तेथे मानवही वस्ती करू शकेल याचा समर्थ पुरावा आहे. मग आता तुम्हाला इथे याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. याचं पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे, ब आणि ड. ब काय दिलेलं आहे, नवजात, आणि ड काय दिलेलं आहे, उमलते. मग आता नवजात आणि उमलते तिथे ठेवून पहा, दोन्ही समानार्थी मिळेल का. आता बघा, ज्वालामुखीमुळे ओसाड पडलेल्या जमिनीवर नैसर्गिकरित्या उत्क्रांत झालेले विविध, आता ब ठेवा, नवजात, विविध नवजात जीव हा दूरच्या भविष्यात तेथे मानवही वस्ती करू शकेल याचा समर्थ पुरावा आहे. आणि आता उमलते ठेवा, विविध उमलते जीव. जे विविध उमलते जीव आहेत हे ज्वालामुखी ओसाड पडलेल्या जमिनीवर उत्क्रांत झालेले आहेत, म्हणजे तिथे ज्वालामुखीमुळे ओसाड पडलेली जमीन आहे, तिथं जे उमलते जीव आहेत तिथे मानवही भविष्यात वस्ती करू शकतो याचा समर्थ पुरावा आहे. आणि नवजात जीव, म्हणजे हे दोन्ही जर ठेवले तर त्याचे अर्थ हे आपल्याला समान भेटत आहे, म्हणजे ते समानार्थी होत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं याच्यासाठी उत्तर राहील. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. पुढील क्वेश्चन हे पार्ट सेकंड मध्ये घेतलेले आहेत. पार्ट फर्स्ट हा पार्ट रिजनिंगचा फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट आम्ही अपलोड लगेच करणार आहोत, तुम्ही तो पण पाहायला विसरू नका. आणि सबस्क्राईब चॅनलला केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा आम्ही सेकंड पार्ट अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.